जे काही आज काम करायचंय किंवा वर्षभर जे काम करायचंय ते कसं करायचं किंवा गणिताचा अभ्यास वर्षभर कसा करायचा. तुमची शाळा सुरू होऊन आता जवळजवळ महिना झालेला आहे, महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत. खऱ्या अर्थाने तुमचं एप्रिल महिन्यातच तुमचे हे झालेले होते तास सुरू, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते त्यावेळेला एप्रिल महिन्यात बहुतेक सर्व महाराष्ट्रातील सगळ्याच शाळांमध्ये 2-2 तरी टॉपिक्स, अल्जिब्रा आणि जॉमेट्री, हे 2-2 तरी टॉपिक्स त्यांचे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जून जुलै पासून जेव्हा शाळा सुरू झाली त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही पुढले टॉपिक सुरू केलेले आहेत. आता तुमची युनिट टेस्ट जवळ आली आहे, पण हे सगळं 3 चॅप्टर जरी झालेले असले, 3 किंवा 4 दोन्ही याच्यातले, तरी सुद्धा आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे 2025ला तुम्ही जी बोर्डाची परीक्षा देणार आहात त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की आपल्याला होल पोर्शनवर अभ्यास करायचा आहे. आपल्याला आता सेमिस्टर नाहीये, त्यामुळे व्हॉट एव्हर यू हॅव लर्न इन एप्रिल, मे और इन जून, जुलै, everything is there for the portion for attending the exam at March 2025. म्हणजे आपलं गोल जे आहे ते मार्च 2025 गोल आहे. त्यावेळेला आपल्याला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी कसा अभ्यास करायचा यासाठी ही आमच्या सगळ्यांची धडपड आहे. आणि ते धडपड कशासाठी, तर या सफलच्या लोकांची तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांना तुम्ही आता जॉईन झालेला आहात, तर वर्षभर त्यांनी जे दिलेलं पुरवलेलं साहित्य आहे त्याचा पुरेपूर उपभोग घ्या. जे काही त्यांच्यामध्ये तुमचे लेक्चर्स अटेंड करायला सांगितले असतील ती तुम्ही अटेंड करा सर्वच विषयाच्या बाबतीत, की ज्याचा तुम्हाला वर्षभर खूप फायदा होणार आहे. आणि त्या फायद्यासाठीच आपण हे पहिलं लेक्चर मॅथ्सचं घेतोय. आणि या मॅथ्सच्या दोन्ही पुस्तकांसाठी, मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2, दोन्हीसाठी आपल्याला थोडा विचार करायचा आहे की हाऊ टू स्टडी फॉर होल इयर, हाऊ टू राईट द पेपर at the time of examination. If the examination is unit test or semester 1, semester 2, anything, how to write the paper, this is also very important. Afterward we will take that situation, or we will attend those things for the lecture, that how to write the paper at the end. That means in December, January we will have another lecture. But before that, whatever you have learned in each chapter and what you are learning in another chapters, that I want to introduce firstly. Therefore, I will request Kakre sir that you share these my slides, that they will know how to study. Okay. This time? Oh, okay. Okay. Now you will see that state board secondary examination I have written here. And why I am introducing this, because you can see my name in your textbooks, part 1 and part 2, both textbooks. I was the coordinator, I was the writer, I am the committee member for these 2 books, and therefore I have done this work. This is my 4th series for this 10th standard books preparation. I have learned, I have joined this SSC textbook, SSC textbooks, how to prepare, or textbooks for bureau from 1st to 10. That I am doing that work for 1st standard to 10th standard. This is my 4th term. That means I have prepared all these books from 2000. I have joined that textbook bureau, and from 1st to 10 I am preparing those books. Therefore I have introduced this my first slide. Next one, you will see that you have to give. Previously we were having 150 marks question paper. Now we have reduced this, and you have to give 100 marks for mathematics. 100च मार्क आहेत, हे लक्षात ठेवा. पूर्वी 150 होते, आता 100 मार्क्स आहेत. या 100 मार्क्स पैकी 20 मार्क्स आर गिवन फॉर इंटरनल इव्हॅल्युएशन. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन. And 2
return papers you have to write on separate dates. Separate question papers will be there of 40 marks. Remember this. Then I will give you some hints for internal evaluation. आता एक लक्षात ठेवा, इंटरनल इव्हॅल्युएशन तुमचं डेली होणार आहे. 10 मार्क्स आर होम असाइनमेंट्स. तुमच्या स्कूलमधल्या टीचर्सनी तुम्हाला काही असाइनमेंट्स ऑलरेडी दिलेले असतील. ॲज अ बोर्ड मेंबर म्हणून आम्ही टीचर्सला असं सांगितलं होतं त्यावेळेला की तुम्ही टेक्स्टबुकमध्ये आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज 5 ऍक्टिव्हिटीज तुम्ही 5 पार्ट 1च्या आणि 5 पार्ट 2च्या कम्प्लीट करून घ्या. दॅट विल बी युअर होम असाइनमेंट. आता ह्या ज्या असाइनमेंट हे करायचे दिलेले टीचर्सनी, तर त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही टेक्स्टबुकमध्ये काही ब्लँक्स सोडलेले आहेत, त्या कम्प्लीट करून तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज द्यायच्यात. आणि त्या ऍक्टिव्हिटीजचा उपयोग तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज येतील त्या सोडवताना उपयोग होणार आहे. कारण पुस्तकातल्याच ऍक्टिव्हिटीज अशाच्या तशा येतील असं नाही. वी विल चेंज नंबर्स, वी विल चेंज समथिंग, बट ऍक्टिव्हिटी टाईप विल बी द सेम. आम्ही पुस्तकात ज्या वेळेला ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्यावेळेला ऍक्टिव्हिटी बेसचा क्वेश्चन काढणं ठरलेलं नव्हतं. त्यामुळे आमच्या ह्याच्यात जे बॉक्सेस आहेत, पुस्तकामध्ये जे बॉक्सेस दिलेले आहेत ऍक्टिव्हिटीजला ते जास्त आहेत. ते आपण रिड्यूस करून 2 मार्क्स ऍक्टिव्हिटी आणि 3 मार्क्स ऍक्टिव्हिटी म्हणजे 4 ब्लँक्स अँड 6 ब्लँक्स असे आपण करू शकतो. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि पण पुस्तकाच्या बाहेर नाही, आम्ही ते रिड्यूस करू शकतो, चेंज करू शकतो नंबर्स वगैरे, पण त्या टाईपचेच ऍक्टिव्हिटीज तुम्हाला त्या बघायच्यात. आणि तुमच्या टीचरनी तुम्हाला वेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यातल्या दिल्या तरी सुद्धा चालणार आहे. हे 10 मार्क्ससाठी झालं. आणि उरलेले जे 10 मार्क्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या स्कूलमध्ये ऍट द एंड ऑफ द इयर डिसेंबर महिन्यात वगैरे ती अरेंज केली जाईल आणि त्यावेळेला तुम्हाला ते द्यायचे आहेत. हा महत्वाचा भाग. आणि असे तुम्हाला 40-40 मार्काचे 2 पेपर आणि 20 मार्क्स आहे तुमचे इंटरनलचे, असे तुमचे 100 मार्कापैकी प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर करायचा आहे आणि 100 मार्क्स तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी आहेत. आपल्याला 100 पैकी 100च मिळवायचे, हे लक्षात ठेवा. जर तुमच्या होम असाइनमेंट्स प्रॅक्टिकल सगळं जर क्लिअर असेल तर तुम्हाला पेपरमध्ये आता 40 पैकी 40 कसे मिळवायचे ते बघूया. नेक्स्ट वन. आता आपण पार्ट 1 कडे जाऊयात. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं लिनियर इक्वेशन. नेक्स्ट वन. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तुम्ही ऑलरेडी लर्न केलेलं आहे, झालेलं आहे तुमचं. आठवतंय का बघा. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे फॉर द 9th स्टँडर्ड धिस चॅप्टर वॉज देअर इन अल्जिब्रा होताच तो. त्यावेळेला आम्ही फक्त एलिमिनेशन मेथड शिकवली होती. आता तुम्हाला ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल या 2 नवीन मेथड्स आहेत. मग आता त्या दोन्हीवर प्रश्न येणारच आहेत. मग एलिमिनेशन मेथड आपण कुठे वापरायचे, तर ते वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला वापरावी लागते. म्हणून एलिमिनेशन मेथडची परत थोडीशी तयारी करा आणि ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल कसा करायचा बघूया. नेक्स्ट वन. आता ग्राफिकल मेथड तुमची झालेली असेल शिकून, एक लक्षात ठेवा, ग्राफ पेपर तुम्हाला मिळतो. ग्राफ पेपर मिळाल्यावर तुम्हाला टीचर्सनी सांगितलेलं आहे ज्या 2 इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे ती 2 इक्वेशन्स पहिल्यांदा एक इक्वेशन लिहून घ्यायचं, त्याच्यासाठी एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, मनानेच घ्यायच्यात आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. सबस्टिट्युटिंग दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द गिव्हन इक्वेशन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ वाय आणि तो कोऑर्डिनेट तुम्हाला प्लॉट करायचा. माझी एक टीप आहे की एका वेळेला म्हणजे तुमचं आता त्याच्यावर पुस्तकात आम्ही 5-6 उदाहरणं फक्त दिलेले आहेत ग्राफिकल मेथडसाठी, तर त्या उदाहरणांपेक्षा जास्त उदाहरणं तुम्हाला जुन्या पुस्तकात मिळतील, ती पण सोडवायचा प्रयत्न करा. पण हे जे ग्राफ काढायचं आहे त्यावेळेला पहिल्यांदा ग्राफ पेपर तयार केल्यावर म्हणजे तुम्हाला जो ग्राफ पेपर मिळेल त्याच्यावर तुम्हाला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढल्यावर तुम्ही एका इक्वेशनचा ग्राफ आधी काढून घ्या, मग दुसऱ्या इक्वेशनचा काढा. आणि एक महत्वाची गोष्ट, इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ दीज 2 लाईन्स इज द सोल्युशन फॉर दीज 2 इक्वेशन्स. हे लक्षातच ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला खाली वाक्य लिहावं लागतं.
देअरफॉर सोल्युशन ऑफ दीज टू इक्वेशन्स इज, आणि मग खाली लिहायचंय. कारण तुमचा क्वेश्चन कसा असतो, सॉल्व दीज इक्वेशन्स. सॉल्व म्हणल्यावर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढल्याच पाहिजेत. नेक्स्ट वन, क्रॅमर्स रूलचं बघा. क्रॅमर्स रूलला तुम्हाला 2 इक्वेशन्स एका खाली एक लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर व्हॉट इज डी, व्हॉट इज डी एक्स अँड व्हॉट इज डी वाय, दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट बिलो दॅट. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फॉर्म्युला वापरून करायच्या. एक्स बरोबर dx अपॉन डी आणि वाय बरोबर dy अपॉन डी. दिस इज नथिंग बट द क्रॅमर्स रूल. त्याच्यासाठी आपण डिटर्मिनंटचा उपयोग करतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो की क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करा, तेव्हा क्रॅमर्स रूलनीच सोडवायचंय. दुसऱ्या मेथडनी त्यावेळेला सोडवलेल्या 0 मार्क्स मिळतात. त्यामुळे रीड क्वेश्चन केअरफुली. जो क्वेश्चन दिलेला असेल, तुम्हाला 2 इक्वेशन्स दिसत आहेत म्हणून कोणत्याही पद्धतीने सोडून चालत नाही. म्हणून प्रॅक्टिस करा क्वेश्चन चांगला वाचण्याची. चांगलं वाचायला शिका, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. करेक्ट. नेक्स्ट वन, विल गो टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स. हा तुमचा सेकंड चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टर हा तुमचा पूर्वी झालेला नाहीये, म्हणजे 9th मध्ये तुम्ही नाही शिकला. पण एक लक्षात ठेवा की 8th मध्ये तुम्ही ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स पडायला शिकलेला आहात. ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स तुम्हाला पाडता येतात. उदाहरणार्थ x² - 5x + 6 येतात की नाही पाडता. मग आता x - 3 आणि x - 2 त्याचे फॅक्टर झाले. त्या फॅक्टरायझेशनचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. मग इथे काय येतं, तर ax² + bx + c = 0 हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, याला क्वाड्रेटिक का म्हणतात हे आधी समजावून घ्या. की त्याची डिग्री ही 2 आहे. त्याच्यावरही प्रश्न येतात. त्यामुळे डिग्री 2 आहे म्हणून त्याचं इक्वेशन ते जे आहे त्याला आपण क्वाड्रॅटिक म्हणतो. दिस इज अ लॅटिन वर्ड, क्वाड्रॅटिक. आणि इक्वल टू 0, देअरफॉर इट इज अ इक्वेशन. आणि ह्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. ax² + bx + c = 0 is the standard equation, standard form of the quadratic equation. You can solve these equations by 3 methods: factorization method, completing square method, and formula method. All are important one. पण फॅक्टरायझेशन परत इथे लक्षात ठेवायचंय, जिथे जिथे आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सनी आपल्याला काही शिकवलेलं असतं, त्यावेळेला क्वेश्चन पेपरमध्ये पर्टिक्युलर मेथड जर आम्हाला हवी असेल तर आम्ही तिथे लिहितो सॉल्व दिस इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, सॉल्व दिस इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. जर तसं दिलेलं नसेल तर तुम्ही कोणत्याही मेथडनी सोडू शकता. पण आपल्याला तिन्ही मेथड्स यायला हव्यात. आता फॉर्म्युला मेथड हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वरूनच आलाय. आता मला इथे तुम्हाला एक अत्यंत महत्वाची सूचना द्यायची आहे की टेक्स्टबुक मध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड साठी आम्ही एक जी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीपेक्षा, म्हणजे थर्ड टर्म काढण्याची पद्धत, त्याच्यापेक्षा जुन्या टेक्स्टबुक मध्ये किंवा तुमच्या टीचरनी शिकवलेली मेथड तुम्ही वापरली तरी चालणार आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू डू बाय दॅट मेथड ओनली. आपण टेक्स्टबुक मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आम्ही ती घातलेली आहे. पण तुम्ही जुन्या पद्धतीने जरी केलं तरी चालणार आहे. हे एक महत्वाची सूचना. नंतर फॉर्म्युला मेथड, तर फॉर्म्युला पाठच करायचा आहे आणि तो केल्यावर तो जो डेल्टा आहे म्हणजे अंडर रूट मध्ये, त्याचा उपयोग करून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. ते कसे असतात ते पुढे बघूयात. नेक्स्ट वन. आता इथे बघा, हा जो व्हॅल्यू ऑफ डेल्टा म्हणतो आपण b² - 4ac आणि b² - 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कशी मिळतात, रूट्स रिअल आहेत का इक्वल आहेत, नॉन रिअल कधी असतील. आता हा एक परीक्षकांचा आवडता भाग आहे की ज्याच्यावर आम्ही खूप लॉट ऑफ प्रॉब्लेम्स वी कॅन कन्स्ट्रक्ट. कसे करू शकतो आम्ही, तर ते जे कन्स्ट्रक्शन आहे तिथे आम्ही एखादा जनरल साधा प्रश्न नाही विचारत. सॉल्व दिस इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, हे अगदीच साधं झालं. फॉर्म्युला मेथड वापरून तुम्हाला येतच करता. पण आम्ही क्वेश्चन नंबर 5 जो आहे, तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 हा याच्याकडे जरा वेगळं लक्ष द्यायचं आहे. बिकॉज इफ यू नो द बेसिक आयडियाज फ्रॉम द टेक्स्टबुक, देन अँड देन ओनली यू कॅन सॉल्व द क्वेश्चन नंबर 5.
क्वेश्चन नंबर 5 मध्ये आम्ही वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतो की हा डेल्टावर आधारित आम्ही एखादा क्वेश्चन देऊ तुम्हाला आणि तुम्हाला असं प्रश्न विचारू की वेदर धिस इक्वेशन इज गिवन आर द रूट्स आर रियल. आता रूट्स आर रियल म्हणल्यावर तुम्हाला फक्त टेस्ट काय करायचंय, ए काय आहे, बी काय आहे, सी काय लिहायचं आहे आणि बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचा. जर तो नेगेटिव्ह असेल तर तुम्ही म्हणतात नॉट रियल, रूट्स विल नॉट बी रियल. इथपर्यंत ठीक आहे, हे काम करायला तुम्हाला 4 स्टेप्स पुरणार आहेत. पण पुढचा आमचा प्रश्न असू शकतो की फॉर फाइंडिंग द रूट्स रियल, फॉर गेटिंग द रूट्स रियल, व्हॉट कंडिशन शुड बी गिवन ऑन ए बी सी समथिंग. अशा प्रकारचा प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न पुस्तकात नाही, पण आम्ही या बेसिक कन्सेप्टवर विचारू शकतो. म्हणून आपल्याला पुस्तक बारकाईने वाचायचे. ए कसा पाहिजे, बी कसा पाहिजे, बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 येण्यासाठी बी स्क्वेअर हा 4ac पेक्षा मोठा असला पाहिजे. मग तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जो दिलेला प्रश्न आहे किंवा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यामधल्या नंबर्सवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला क्वेश्चन विचारू म्हणजे तयार करावा लागेल किंवा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. करेक्ट. नेक्स्ट वन. पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला 2च फॉर्म्युले पाठ करायचे, टीएनचा आणि एसएनचा. बहुतेक मला वाटतं सगळ्या शाळांमध्ये हे सुरू असेल किंवा झालेलं असेल. तर एन्थ टर्म आणि एसएन याचं डेरिवेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे हाऊ टू फाइंड अ एसएन, हाऊ टू फाइंड अ टीएन नॉट नेसेसरी. पण पुस्तकातले जे 3.1, 3.2 हे जे एक्सरसाइजेस आहेत त्याच्यातला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्ही करा. आता मला एक दुसरी गोष्ट सांगायची की इथे दुसरा एक फॉर्म्युला आपण दिलाय बघा, एसएन इज इक्वल टू n/2 × t1 + tn. म्हणजे लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्मची ऍडिशन करून त्याला मल्टिप्लाय करायचं. मग हा एसएनचे 2 फॉर्म्युला दिलेत, मग कोणता कधी वापरायचा हा एक प्रश्न आहे आपल्या पुढे की एसएनचा तो पण आहे हा पण आहे, मी कधी वापरू. हे जम्बलिंग आपल्याला टाळायचे. म्हणून ज्या वेळेला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेली असते त्यावेळेला तुम्हाला दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ज्या वेळेला फर्स्ट टर्म लास्ट टर्म दिलेली नाही त्यावेळेला तुम्हाला एन ए डी काहीतरी दिलेलं असेल त्यावरून तुम्हाला एसएन काढायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यावेळेला एक दिलेलं असतं की 27 टर्म्सची ऍड करून दाखवा, ती ऍडिशन किती आहे ते विचारा. म्हणजे हे तुम्हाला जर काढायचं त्यावेळेला एन विल बी गिवन. जर एन गिवन नसेल तर तो एन काढण्यासाठी तुम्हाला लास्ट टर्म शुड बी गिवन असं काहीतरी कंडिशन तिथे असते. म्हणून क्वेश्चन नीट वाचायचा आणि मग सोडवायला यायचा. ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट वन. पुढचा जो चॅप्टर आहे हा आता बहुतेक शाळांमध्ये हा चॅप्टर खूप उशिरा घेतात. मला काही हरकत नाहीये, तुम्ही काही करा, कधी करा, पण जीएसटी मध्ये तुम्ही नेमकं काय शिकणार आहात. फायनान्शियल प्लॅनिंगला गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम घातले होते 9th स्टँडर्डला. आता आम्ही तुम्हाला जीएसटीचे प्रॉब्लेम घालणार आहोत, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवर प्रॉब्लेम येणार म्हणजे काय येणार, तर अजिबात मुलांना घाबरायचं कारण नाही. तुम्ही 7वी पास आहात, 8वी पास आहात, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज काढता येतो. आपल्याला फक्त पर्सेंटेज काढायला शिकायचंय आणि फक्त पर्सेंटेज काढायचं कसं आणि त्याच्या पुढचे प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट स्लाइड. आता इथे बघायचंय की तुम्हाला जो जीएसटी अप्लाय करायचा आहे तर तो अप्लाय करताना कोणती खरेदी केलेली आहे, कोणत्या नंबरवर तुम्हाला जीएसटी काढायचा आहे, किती त्याची कॉस्ट आहे हे बघायचंय. आणि तो जीएसटी काढण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज फक्त 5च ठिकाणचे काढायचे आहेत. तर 0%चा विचार करूच नका. 5%, 12%, 18%, 28%. आपल्याला हे रेट पाठ करायचे नाहीत. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे सगळं, हे पाठ करायचे नाहीत आणि तुमचे रेट्स दिलेले असतात क्वेश्चन मध्ये. त्यामुळे क्वेश्चन मधला जो रेट आहे तोच रेट तुम्हाला तिथे वापरायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे फक्त काम काय आहे, पर्सेंटेज काढता येणं इतकं सोपं आहे. त्यामुळे ते काढायला मात्र चुकू नका.
आता चुका तुमच्या कुठे येतात? अगदी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चुका कुठे होतात? आम्ही दिलेले असतात 2 लाख रुपयाचं, म्हणजे 2 lakhs असं काहीतरी दिलेलं आहे, किंवा 20 lakhs घर खरेदी केलंय, त्याच्यावर तुम्हाला जीएसटी काढायचा आहे. आता 20 lakh, 2 lakh याच्यात 000 वाढलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर 18%, 28% काहीतरी कॅल्क्युलेशन करायचंय. मग ते करताना तुम्ही 0 लिहायला विसरता. इथे तेवढीच गोष्ट तुम्हाला जपायची आहे की दिलेले आकडे नीट लिहून घेणं, आणि म्हणून त्याच्यातले पुस्तकातले प्रॉब्लेम नीट सोडवायचा प्रयत्न करा. ज्या वेळेला टीचर हा शिकवतील हा चॅप्टर, त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वर दिलेला जो सॉल्व प्रॉब्लेम आहे तो पहा आणि खालचा प्रॉब्लेम करा. सॉल्व प्रॉब्लेम आम्ही भरपूर दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट ओनली दे आर गोइंग टू आस्क यू क्वेश्चन. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. करेक्ट. नेक्स्ट वन. आता पुढची जी स्लाइड आहे त्याच्यात बघा की हा जो जीएसटी नाही याच्यावरही कितीतरी प्रकारचे प्रश्न तयार करता येतात. तुम्ही आता बाजारात गेलात, ते काय आहे, ही कसली स्ट्रीप दाखवली आहे, जीएसटी म्हणजे तरी काय? तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर त्या दुकानामध्ये तुम्हाला जेव्हा रिसीट मिळते, कॉफी प्यायला गेलात तरी त्या कॉफी शॉपची रिसीट असते. तो जो तुम्हाला, आणि रिसीट घेतल्याशिवाय आपण घेऊच नाही कधी, रिसीट घेतल्यावर त्याच्यावर हा एक जीएसटी लिहिलेला असतोच. आणि त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात जर ते करत असाल ट्रान्झॅक्शन, किंवा महाराष्ट्रात काही खरेदी करत असाल, महाराष्ट्रामधले तुमचं जो काम असेल, तर तुम्ही लक्षात ठेवायचे हे जे पहिले डावीकडे दाखवलेले 2 लाल रंगाचे मध्ये जे नंबर घातलेला आहे तो 29 इथे मी दाखवलाय, पण तो आहे स्टेट कोड. महाराष्ट्राचा स्टेट कोड हा 27 आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या रिसीट्स मिळतील महाराष्ट्रातल्या त्या सगळ्यावर तुमचे पहिले 2 आकडे 27च असणार आहे. जर तुम्ही बाहेर गेलात, कुठे कर्नाटकात गेलात, आंध्रात गेलात, अजून हिमाचल प्रदेश कुठेही गेलात आणि तुम्ही काही खरेदी केली तर तो आकडा बदलणार आहे. ते तुम्हाला म्हणजे चेक करायचं आहे की आपण काय करतोय, आणि आम्हालाही चेक करता येईल की तुम्हाला ते समजलंय का नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही स्ट्रीप जी आहे त्याच्यावर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत, तेही चांगले सोडवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट वन. याच चॅप्टरमध्ये आपल्याला इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स म्हणजे काय हे कळणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय करा, हे 3 जे शब्द आहेत ते लक्षातच ठेवायचे. आता जीएसटी पेएबल म्हणजे हाऊ मच यू हॅव टू पे, दॅट इज आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. दॅट इज ITC मीन्स दॅट इज अ क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात त्याला, म्हणजेच तो इनपुट आहे. आउटपुट मायनस इनपुट म्हणजे जीएसटी पेएबल. म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्वी आपण करत होतो बघा, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस, त्याच्यातून जे होत होतं त्याच्याच प्रमाणे, पण इथे प्रॉफिट नाहीये. इथे आपल्याला काय करायचंय, किती जीएसटी द्यायचा हे काढायचंय. आणि ते काढताना आपल्याला खालचा जो फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस ITC, एवढाच फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. नेक्स्ट वन. आपल्याला ही जी चेन आहे की, आणि हे व्यवहारातलं उदाहरण आहे की मॅन्युफॅक्चरर खूप वेगळाच असतो. मॅन्युफॅक्चरर काय करतो, होलसेलरला देतो, होलसेलर कडून रिटेलरला माल जातो, रिटेलर कडून आपल्याला माल मिळतो, आणि तो माल मिळाल्यावर आपण जे पे करतो ते किती स्टेजेस मधून गेलंय, तर त्या प्रत्येक स्टेजला जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो. हा जो कॅल्क्युलेशन केलेला भाग आहे तो कसा करायचा आहे, टेक्स्टबुक मध्ये अतिशय उत्तमरित्या चित्रानुसार ते दाखवलेलं आहे. ते म्हणून परत एकदा सांगते की तुम्ही ज्या वेळेला हा चॅप्टर वर्गात शिकवला जाणार आहे त्यावेळेला टीचरनी सांगितलं की उद्यापासून आपण फायनान्शियल प्लॅनिंग घेऊ, की त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही पूर्णपणे हा फायनान्शियल प्लॅनिंगचा चॅप्टर वाचून ठेवा. नुसतं वाचलात तर तुम्हाला वर्गात काय शिकवतात ते कळेल, कारण वर्गामध्ये फक्त प्रॉब्लेम घेतले जाणार. त्याची थिअरी अशी शिकवताना एकदम पुढे पुढे जावं लागतं, कारण एवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर आधी टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. तर हे अतिशय महत्वाची हे ट्रेडिंग जे आहे, त्या ट्रेडिंगमध्ये पुस्तकातले जे प्रॉब्लेम्स आहेत, सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व प्रॉब्लेम एकदा तुम्ही वहीत पुढे लिहून काढलेत दिवाळीच्या सुट्टीत तर फार बरं होईल, म्हणजे तुम्हाला पुढे कळेल. याच्यामध्येच आपल्याला पुढे
अजून याचे प्रॉब्लेम्स आहेत वेगळे, ते प्रॉब्लेम्स त्याच्यावरचं वेटेज वगैरे किती आहे, शेअर्सचं वगैरे त्याचं तुम्हाला पर्सेंटेज किती काढावं लागतं, किती दलाल द्यावे लागते, हे सगळं तुला कळेल तुम्हाला, पण ते आता मी बोलत नाही. आपल्याला इनऑल अभ्यास फक्त सांगायचा आहे. त्याच्या पुढे जाऊयात. प्रोबॅबिलिटी एक चॅप्टर आहे, अतिशय सोपा चॅप्टर आहे. काही शाळांमध्ये तर तो आधीच घेतलेला असेल, पण तो घेणं योग्य आहे, म्हणजे मुलांना कॉन्फिडन्स पण येऊ शकतो. तर याच्यामध्ये फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, आणि तो फॉर्म्युला म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस. हे पाठच करायचंय. मग आता इथे मी स्लाइडवर लिहिलंय सेट्स 9th स्टँडर्ड म्हणजे काय, तर तुम्ही 9वी मध्ये असताना सेट्स शिकलात. सेट्स मध्ये आम्ही तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला आम्ही एलिमेंट्स लिहायला सांगितले होते. त्याचाच उपयोग इथे इव्हेंट लिहिताना करायचा आहे. इव्हेंटला बॉक्स ब्रॅकेट चालत नाही किंवा राऊंड ब्रॅकेट चालत नाही. इव्हेंट्स मधले जे पॉइंट्स आहेत, सॅम्पल पॉइंट्स, ते लिहिताना तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचे आहेत. म्हणजे ह्या काही टिप्स लक्षात ठेवा की पुस्तकात दिल्याप्रमाणे आहे का नाही आधी बघा. मनाने तुम्ही कोणतीही ॲब्रिव्हेशन्स पण वापरायची नाहीत, कोणतं स्वतःही मनाने काही बदल करायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्रॉब्लेम करू शकता. करेक्ट. नेक्स्ट बघा. आता त्याच्यातल्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज आहेत, आउटकम्स म्हणजे काय, इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पुस्तकात आपण काही गोष्टी अशा केलेल्या आहेत. 3 इव्हेंट्स दाखवलेले आहेत. एक टॉसिंग ऑफ कॉइन, थ्रोईंग द डाईस, 1 डाय और 2-3 डाईस, हे पण दाखवलेलं आहे. आणि तिसरे आपण घेतलेत की नंबर कार्ड, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेतलेत. आणि त्याचबरोबरीने आपण प्रॉब्लेम्स घेतलेत पत्त्यांचे, म्हणजे प्लेइंग कार्ड्स. प्लेइंग कार्ड्सवरचे सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे. खरा प्रोबॅबिलिटीचा उगम किंवा ते सुरुवात कशी झालेली आहे प्रोबॅबिलिटीची, तीच गॅम्बलिंग मधून झाली आहे, म्हणजे पत्त्याच्या ह्याच्यातूनच ती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ते घेणं भाग आहे. आणि आपण त्याच्यामध्ये त्याचं चित्र वगैरे काही काढायचं नाहीये, आपल्याला नुसतंच त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट वन. पुढच्या ह्याच्यात बघा, 6वा चॅप्टर आहे तो शेवटचा. त्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला मीन मीडियन मोड काढायचा आहे. गेल्या वर्षी तुम्ही काढलेला आहे, तुम्हाला कळालेलं आहे मीन म्हणजे काय, मीन मीडियन म्हणजे काय, मोड म्हणजे काय. मग गेल्या वर्षी आणि या वर्षी फरक काय आहे. गेल्या वर्षी तुम्ही जो मीन मीडियन मोड काढलात त्यावेळेला तुम्हाला दिलेला डाटा हा अनग्रुप्ड होता. आता जो डाटा आहे तो ग्रुप्ड आहे, आणि म्हणून आपण ग्रुप डाटाचे मीन मीडियन मोड काढण्याचे फॉर्म्युले आपण यावेळेला पाठ करणार आहोत. मग फॉर्म्युले कसे आहेत बघूयात पुढच्या ह्याच्यात. पुढची स्लाइड बघूया. आता मीनच्या सुद्धा 3 मेथड्स आपण दिलेले आहेत, डायरेक्ट मेथड, ॲझ्युम मीन मेथड, स्टेप डिव्हिजन मेथड. परत माझी तीच कंडिशन आहे, ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारलेला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला तीच मेथड वापरून केलं तरच मार्क मिळतात. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला तिन्ही मेथडनी सोडवता येणार आहे, पण ज्या तुम्हाला अशा वेळेला मग जिथे काही दिलेलंच नाही, फाइंड द मीन असं देत नाहीत खरं, फाइंड द मीन बाय ॲझ्युम मीन मेथड किंवा स्टेप डिव्हिजन मेथड असंच देतील. पण जर दिलेलं नसेल तुम्ही डायरेक्ट मेथड वापरू शकता. करेक्ट. नेक्स्ट वन. आता मीडियनचा एक फॉर्म्युला आहे, कसा काढायचा, काय काढायचा आहे तुम्हाला वर्गात शिकवलं जाईल. माझं एक म्हणणं आहे की ते तुम्ही ज्या वेळेला वर्गात शिकवलं जाईल किंवा पुस्तक तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्ही एक चांगलं टेबल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पुस्तकात मीडियन काढण्यासाठी असा कॉलम किती करायचे, पुढे स्टेप डिव्हिजन आधीचे मीन काढायचे त्यालाही किती कॉलम करायचे, याचं पण प्लॅनिंग करण्यासाठी रिव्हिजन इज मस्ट. आता तुम्ही हे क्लास आता जॉईन केलेला आहे सफलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही मटेरियल दिलं जाईल. ते मटेरियल विशेषतः मुख्य काय आहे की तुम्हाला पेपर्स दिले जातील. ते जे पेपर्स आहेत ती प्रॅक्टिस पेपर्स असतील. त्या प्रॅक्टिस पेपरमध्ये जे प्रॉब्लेम दिलेले असतील ते तुम्ही काळजीपूर्वक करा.
आणि ते प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला घरीच करायचा आहे. तिथे काही पहिल्यांदा एखादा पेपर तुम्ही बघून केला तरी चालेल. पण बघताना तुमचं अशी प्रॅक्टिस करा, की किती कॉलम करायचे, कॉलमची विड्थ किती पाहिजेत. म्हणजे दिलेला क्वेश्चन पेपर हा जणू काही बोर्ड पेपर आहे असं समजावून तुम्ही करा. बोर्ड पेपरला आलेलं आहे असं समजायचं आणि लिहायचं. आता हा मीडियनचा फॉर्म्युला आहे. पुढचा जो फॉर्म्युला आहे तोही बघूयात. पुढचा मोडचा आहे. नेक्स्ट वन हे फॉर्म्युला. आता खाली जे ते दिलेले आहेत टर्मिनॉलॉजीज, एल म्हणजे काय, F1 म्हणजे काय, हे आपल्याला लिहायचं नाही. मीडियनला पण नाही, मोडला पण नाही. आपण फॉर्म्युला लिहिणार आणि आपल्या डाटामध्ये जो गिव्हन डाटा आहे, जो आपल्याला हे दिलेले आहेत कॉलम्स दिलेले, त्याच्यामध्ये एल काय आहे, त्याच्यामध्ये F1 काय आहे, हे नंबर्स फक्त लिहिणार आहोत. हे आपल्याला माहितीसाठी पहिलं दिलेलं आहे. आपल्याला हे डेफिनेशन्स लिहायच्या नाहीत. आपल्याला फक्त नंबर्स लिहायचे. करेक्ट. नेक्स्ट वन. पुढे बघा, आपल्याला ग्राफ म्हणजे आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय आहे ते बघा. आपल्याला मीन मीडियन मोड काढण्याचा एक ते फॉर्म्युला तर करायचेच आहेत आणि शिवाय आपल्याला ग्राफ्स काढायचे. तुम्ही बार डायग्राम खूप काढलेले आहेत, 8वीत 9वीत सगळीकडे काढलेले आहेत. आपल्याला आता तीन ग्राफ शिकायचे आहेत. ते म्हणजे हिस्टोग्राम, दुसरा आहे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि तिसरा आहे तो म्हणजे पाय चार्ट. हे तिन्ही ग्राफ्स हे आपल्याला 3 पैकी 2 हे परीक्षेला येतातच. त्यामुळे एक जनरली पाय चार्ट हा काढायला येऊ शकतो किंवा वाचायला येऊ शकतो आणि इकडे दुसरे येऊ शकतात. तर त्या तिन्ही याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. पुस्तकात भरपूर उदाहरणं दिलेली आहेत प्रॅक्टिससाठी. त्या सगळे ग्राफ जर तुम्ही काढलेत तर तुम्हाला फायदा होईल. नेक्स्ट बघा. आता इथे मी मुद्दाम एक असा ग्राफ दाखवलाय की हा हिस्टोग्राम मी म्हणलंय. आता हिस्टोग्राम अशा म्हणजे हा हिस्टोग्राम मी आता तुम्हाला सांगते हा चुकीचा आहे. तुम्हाला नुसतं तो दिला जाईल आणि ज्या वेळेला तुम्ही हिस्टोग्राम खरा शिकाल वर्गामध्ये त्यावेळेला कशाची गरज असते, काय लागतं त्याला हिस्टोग्रामला, क्लासेस शुड बी कंटिन्युअस, हे ह्या ज्या बारकाई गोष्टी आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका, शिका. ज्या वेळेला टीचर्स शिकवतील त्यावेळेला पूर्ण वर्गात लक्ष द्या आणि मग ते ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. कारण एखादी चुकीची आकृती देऊन व्हॉट इज रॉंग इन दिस फिगर अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला येऊ शकतो. इज इट अ हिस्टोग्राम? इफ यू आर रायटिंग नो, देन यू हॅव टू जस्टिफाय युअर आन्सर. अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग जस्टिफिकेशनला तुम्ही काय देणार, ते जस्टिफिकेशन आपल्याला खूप काळजीपूर्वक लिहायचं असतं. करेक्ट. नेक्स्ट वन. आता पुढच्या वेळेला असं येईल करेक्ट ग्राफ पण देतील आणि करेक्ट ग्राफ वरून तुम्हाला एखादं टेबल तयार करायला सांगणं असा सुद्धा प्रश्न असू शकतो. म्हणजे याच्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. टेबलवरून ग्राफ काढता येणं आणि ग्राफ वाचून टेबल तयार करता येणं. नेक्स्ट वन. पाय डायग्रामला. आता पाय डायग्रामला ग्राफ पेपरची गरज नसते. तुम्ही त्या आन्सर शीटवरच तो काढायचा आहे. त्यावेळेला टेबल तयार केलंच पाहिजे आणि मग तुम्हाला पाय चार्ट काढायचं. पाय चार्टला कशा प्रकारे काढायचं ते आपण बघूयात. तुमचे टीचर शिकवत त्यावेळेला बघताय. करेक्ट. पुढचं जाऊयात, पार्ट 2 कडे जाऊयात आपण. हा. आता मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आपल्याला एकूण परत 7 चॅप्टर्स आहेत. 7 चॅप्टर्सची परत मॅथमॅटिक्स पार्ट 2चं आणि याचं काही वेगळं नाहीये. म्हणजे आपल्याला जे दिलेला फॉर्मॅट आहे, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट इज द सेम फॉर पार्ट 2. त्यामुळे त्याच्यात प्रश्न येत नाही. आता त्याच्यात कसं परत लक्ष द्यायचंय ते बघूयात. नेक्स्ट वन. पहिला चॅप्टर आहे तुमचा सिमिलॅरिटी. आता ह्या सिमिलॅरिटी मध्ये तुमचा झालेला आहे तो वर्गात आता सगळीकडे झालेला असलाच पाहिजे. मला तुमचं एका ठिकाणी लक्ष वेधायचंय की रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा पहिल्या पानावरच पहिलं आपलं कंटेंट आहे. ह्या कंटेंट मध्ये आणि पुढे तुम्हाला प्रॉब्लेम आहे की रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. इथे बरीच मुलं गफलत करतात. इथे हे ट्रायंगल सिमिलर दिलेले नाहीत. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगलला आपल्याला बेस आणि हाईटचाच विचार करून प्रॉब्लेम सोडवायचे आहेत.
त्यामुळे 1.1 1.2 सगळे इम्पॉर्टंट आहेत. सगळे प्रॉब्लेम्स पुस्तकातले नीट करा आणि मगच तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. करेक्ट. नेक्स्ट वन. आता या सिमिलॅरिटी मध्ये अजून काय काय शिकणार आहोत आपण? बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बीपीटी इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिअरम. आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट थिअरमची हे सांगणार आहे. सिमिलॅरिटी मधला पहिला आहे तुमचा बीपीटी. त्याच्यातच खाली अजून एक आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्याचाही एक थिअरम आहे. तर पहिल्या 3 चॅप्टर मध्येच थिअरम आहेत. सिमिलॅरिटी, सेकंड चॅप्टर इज पायथागोरस थिअरम अँड थर्ड चॅप्टर इज सर्कल. मुलांनो एक लक्षात ठेवा, या 3 चॅप्टर मधले जे थिअरम आहेत मी तुम्हाला सांगतेच कोणते करायचे. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला वर्ष 3ही चॅप्टर मधले 2 तर नक्कीच चॅप्टर तुमचे शिकून झालेले आहेत. तिसरा सुरू असेल किंवा होईल पुढे. तर तिसऱ्या चॅप्टर मध्ये सर्कल मध्ये जरा जास्त आहेत, पण इथे आपल्याला थोडे कमी आहेत. म्हणजे पहिल्या याच्यात 2च आहेत महत्वाचे थिअरम आणि त्या 2 पैकी एक येतोच, हे लक्षात ठेवायचंय. मग आता बीपीटी जर लिहायचं असेल तर बीपीटी आम्ही पुस्तकात लिहून दिलेलं आहे. पूर्णपणे त्याचं प्रूफ म्हणजे फिगर, गिवन, टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन सगळं आहे. तुम्ही पुस्तकात बघून एकदा थिअरम लिहून काढा. हे लक्षातच ठेवा की टेक्स्टबुक ही तुमची गाथा आहे, त्याच्यात पुढे ठेवायचं टेक्स्टबुक आणि उतरून काढायचं. सेकंड रिव्हिजनच्या वेळेला पुस्तकात जे आम्ही काय एबीसी PQR नावं दिलेली असतील व्हर्टायसेसला, चेंज द व्हर्टायसेस अँड देन राईट डाऊन युअर कॉपी डाऊन ऑल दीज थिअरम्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा की बीपीटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि हाऊ टू प्रॅक्टिस फॉर द रायटिंग थिअरम्स. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वर प्रॉब्लेम येतोच एक तरी, पण तो MCQ टाईप असेल किंवा वेगळा असेल. तर पुस्तकात ज्याप्रमाणे दिलेले ते करा. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरून पुढे प्रॉब्लेम करायचेच आहेत. अँगल एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम अँड प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ऑल आर इम्पॉर्टंट वन, नॉट फॉर थिअरम, फॉर द न्यूमेरिकल एक्झाम्पल्स अँड अदर प्रॉब्लेम्स. नेक्स्ट वन. आता बीपीटी कसा करायचा तयार, काय करायचंय ते बघा. अँगल बायसेक्टर हा आपला तयारच पाहिजे, पण रायटिंगला तो येत नाही. त्याचं न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणून आपल्याला बीपीटी करायचाच आहे. बीपीटी आपल्याला क्लिअर लिहायला येतोच, त्यामुळे त्याचं प्रूफ तयारच ठेवा. अँड प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येऊ शकतात आणि वी हॅव टू यूज दीज अँगल बायसेक्टर थिअरम फॉर रायटिंग अदर प्रूफ्स. करेक्ट. नेक्स्ट वन. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिअरम. पहिला मी बीपीटी सांगितला, तसाच एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल सांगितला. हाही चांगला तयार करून ठेवा. पूर्णपणे ते पुस्तकातलं प्रूफ असं उतरून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. करेक्ट. बाकीचे प्रॉब्लेम थिअरम्स आहेत त्याच्यावर न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येतात, पण फॉर रायटिंग द प्रूफ हे लिहिलंच पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचंय, फॉर थिओरिटिकल प्रूफ्स, फॉर द प्रूफ्स ऑफ थिअरम, यू हॅव टू ड्रॉ फिगर. विदाउट फिगर नो क्रेडिट. तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही फिगर काढली नाही तर. फिगर पेपरमध्ये असली तरी काढायचीच आहे, नसली तरी तुम्ही काढायची. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला दिलेलं नसेल त्या वेळेला फिगर काढलीच पाहिजे जॉमेट्रीला, आणि मगच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट वन. पुढच्या याच्यामध्ये पायथागोरस थिअरम. दिस प्रूफ इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे आपल्याला तयारच करायचं आहे. म्हणजे पायथागोरस थिअरमचं प्रूफ आणि जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी हेही तयारच करायचं आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण आधी केलेली आहे, त्याच्यावर न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येतातच. आम्ही पुस्तकामध्ये त्याची ऍक्टिव्हिटी बेस दिलेलं आहे. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी ती पण तुम्हाला तयार करायची आहे. करेक्ट. नेक्स्ट वन. पायथागोरस थिअरम वर अपोलिनियस थिअरम एक आहे. अपोलिनियस थिअरम आपल्याला प्रूफ त्याचं तयार करायचं नाही, त्याच्यावर न्यूमेरिकल एक्झाम्पल मात्र येतच. त्यामुळे त्या थिअरमवर पुस्तकात फार कमी उदाहरण आहेत. तर तुम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे क्वेश्चन पेपर्स वेगवेगळ्या प्रकारचे, वेगळ्या शाळेचे, तुमच्या
सोसायटीचे कुठलेही असतील, त्याच्यामध्ये अपोलोनियस थिअरमवर आलेले प्रश्न हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑल विल बी न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट वन. इथे सर्कल चॅप्टरकडे जातोय आपण. सर्कलमध्ये ही जी फिगर आहे त्या फिगरवर आधारित 1 मार्काचा प्रश्न परीक्षेला येतोच. त्यामुळे आपल्याला एक्सटर्नली टचिंग, इंटरनली टचिंग सर्कल्स आर गिवन. देन हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. याच्यावर MCQ टाईपचा क्वेश्चन किंवा 1 मार्क क्वेश्चन विल बी देअर शुअरली. नेक्स्ट वन. आता बघा, टँजंट थिअरम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पण टँजंट थिअरम पेक्षा त्याचा कॉन्व्हर्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्या कॉन्व्हर्सचं प्रूफ आपल्या पुस्तकात व्यवस्थित दिलेलं आहे. तर सर्कल मधल्या इम्पॉर्टंट थिअरम मध्ये कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम आणि टँजंट सेगमेंट थिअरम बोथ आर इम्पॉर्टंट वन. या दोन्हीची प्रूफ्स नीट लिहून काढा. टँजंट सेगमेंट थिअरम हा तुम्हाला तुमच्या टीचरनी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी दिलेलाच असेल, तर तो तुम्ही चांगला तयार करा, म्हणजे मग तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. करेक्ट. पुढे नेक्स्ट वन. अजून काय काय? आर्क्स ऑफ सर्कल आहे, कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क्स आहे, थिअरम्स रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट आर्क्स, देन इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमच्या जरी 3 प्रॉपर्टीज असतील, डिफरंट स्टेजेस असतील, तरी आपल्याला एकच विचारली जाते परीक्षेमध्ये, पण त्याच्यावर फार न्यूमेरिकल एक्झाम्पल जास्त येतात. त्याचं प्रूफ जास्त कोणी विचारत नाही, त्यामुळे आपल्याला न्यूमेरिकल एक्झाम्पल चांगलीच तयार करायचे. आणि शेवटचा थिअरम खाली जो दिलाय तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सगळा लिहून काढायचा आहे. त्याचं सुद्धा प्रूफ आम्ही पुस्तकात पूर्ण दिलेलं नाही, ते तुम्ही पूर्ण करायचंय. आणि परत परत वेगवेगळी नावं देऊन त्याच क्वाड्रिलॅटरलची हे व्हर्टायसेसची नावं चेंज करून तुम्ही ते परत पूर्ण करायचंय. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. करेक्ट. नेक्स्ट वन. आता कोणतं आहे अजून? तर टँजंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन 10th स्टँडर्ड. तर टँजंट सिकॅन्ट अँगल थिअरम इज ऑल्सो देअर. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स अँड टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थिअरम. हे थिअरम आपल्याला प्रूफला येत नाहीत, पण न्यूमेरिकल एक्झाम्पल आणि थिओरिटिकल एक्झाम्पल्स विल बी दॅट. हे लक्षात ठेवायचं आहे. थिओरिटिकल एक्झाम्पल्स पण त्याच्यावर असू शकतील. याच्यातल्या काही थिअरमचे प्रूफ्स आपण ऍक्टिव्हिटी बेसनी दिलेले आहेत, आम्ही चौकटी पूर्ण करून दिलेल्या नाहीत. यू हॅव टू कम्प्लीट दिस बॉक्सेस फ्रॉम युअर टेक्स्टबुक, देन यू विल गेट द आन्सर. तर ह्याचे सगळी प्रूफ्स ही तुम्ही लिहून काढा. ऍक्टिव्हिटी बेसचे पुस्तकात आम्ही ऍक्टिव्हिटीज बेसला 4पेक्षा 6पेक्षा जास्त बॉक्सेस रिकामे दिलेले असतील. तुम्ही सगळेच्या सगळे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बॉक्स आधी लिहायचा नाही. आधी पूर्णपणे प्रूफ लिहायचं आणि मग जिथे तुम्हाला बॉक्स करायला सांगितले तिथे बॉक्स करायचा. ही एक पद्धत असते. नेक्स्ट वन. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स अत्यंत सोपा आणि तुम्हाला मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. तर आता याच्यात कोणते काय दिलेले आहेत आम्ही टेक्स्टबुक मध्ये घातले आहेत. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये सिमिलर ट्रँगल कन्स्ट्रक्ट करा. हा प्रॉब्लेम 4 किंवा 3 किंवा 4 मार्काला येणारच, हे लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकात आपण दिलेले आहेत कन्स्ट्रक्शन. काही शाळांमध्ये ते लगेच आधी सुद्धा सुरू करतात. वी डोंट माइंड, कधी तुम्ही सुरू करा, कधी घ्या, पण सिमिलर ट्रँगल काढता यायलाच पाहिजे. आणि ते काढताना ज्या पॅरलल लाईन्स काढायच्या त्या का काढायच्या, का नाही काढायच्या, याच्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. त्या का काढायच्या, त्याच्यावर जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच्यात काही प्रश्न असतात. विच थिअरम इज यूज फॉर धिस कन्स्ट्रक्शन, अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुस्तकामध्ये कन्स्ट्रक्शनचं आपण प्रूफ दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन कशी करायची, त्याचे बेस काय आहे तो पण दिलेला आहे आणि त्याचं थिअरी पण दिलेली आहे. तर ती तुम्ही नीट वाचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि सगळ्या कन्स्ट्रक्शन हाताने स्वतः करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग तुम्हाला नंबर बदलून फक्त त्याच्यात येणार आहेत, अँगल्स फक्त बदलले जातील. त्याचे जे लेंथ आहे ना, दिलेल्या ट्रँगलची लेंथ आणि अँगल एवढं चेंज होईल, बाकी काही नाही.
आणि व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट अशी कन्स्ट्रक्शन करायची असेल तर 2 सेपरेट ट्रायंगल्स असतात. आणि जेव्हा वन व्हर्टेक्स इज कॉमन तेव्हा एकात एक कन्स्ट्रक्शन असते. या गोष्टी आपणच स्वतः ठरवायच्या आणि करायच्या. नेक्स्ट वन. पुढच्या बघा. आता तुम्हाला 2 प्रकारच्या टँजेंट्स काढायच्या. एक सर्कलला फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल 2 टँजेंट्स विल बी ड्रॉन. आणि दुसरं एक करायचं आहे इफ द पॉइंट इज गिवन ऑन द सर्कल वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द टँजेंट. तर त्याच्यातली ही जी कन्स्ट्रक्शन आहे ही महत्वाची आहे. त्याचा थिअरम आपण आधी केलेला आहे. कन्स्ट्रक्शन का करायची आणि ह्या अशी एखादी कन्स्ट्रक्शन करून दिलेली असताना त्याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3-4 असे पॉइंट दिले जातील की व्हाय यू हॅव टू ड्रॉ द अनदर सर्कल फॉर दॅट, व्हाय यू हॅव टेकन एम, व्हाय यू हॅव जॉईन ओपी. अशा प्रकारचे प्रश्न खाली दिले जातात. आणि देन व्हॉट यू आर गोइंग टू गेट, व्हाय पीए इज द टँजेंट, व्हाय बीपी इज अ टँजेंट. अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे नुसती कन्स्ट्रक्शन काढणं ह्याच प्रश्न असतो असं नाही, तो असतोच, पण तो क्वेश्चन नंबर 3 मध्ये किंवा 2 मध्ये सुद्धा असेल. पण 5th क्वेश्चन मध्ये कन्स्ट्रक्शनवर आधारित क्वेश्चन्स विचारून प्रश्न तयार केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट वन. आता इथे बघा दोन्ही कन्स्ट्रक्शन मी दाखवल्या. इफ द पॉइंट इज गिवन ऑन द सर्कल अँड पॉइंट इज गिवन आउटसाइड द सर्कल. ते दोन्ही टँजेंट्स कशा काढलेल्या आहेत, काय काढलेल्या आहेत ते आपल्याला विचारत घ्यायच्यात. आणि 3 प्रकारच्या कन्स्ट्रक्शन आहेत. सिमिलर ट्रायंगलचे 2 कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि ह्याच्याही 2 कन्स्ट्रक्शन्स आहेत. सगळे आपल्याला तयार करणं जरुरीचं आहे. नेक्स्ट वन. कोऑर्डिनेट ज्योमेट्री इज द 5th चॅप्टर. इन कोऑर्डिनेट ज्योमेट्री you have to find distance between 2 points. कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा जो बेस आहे तो आपण थोडासा 9th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे, पण तो अल्जेब्रात होता. त्याच्या वेळेला x1 x2 y1 y2 म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला त्याची पुढची स्टेज आहे ती म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला कसा येतो, सेक्शन फॉर्म्युला कसा येतो. त्याचं आपल्याला डेरिव्हेशन कोणी विचारणार नाहीये, पण आपल्याला एक काम करायचं आहे की युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. हा प्रश्न येतोच. सेक्शन फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रश्न येईल. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असू शकतील, म्हणून आपल्याला ते चांगले फॉर्म्युले तयार करायचे. नेक्स्ट वन. पुढे बघा. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला हाही आपल्याला हे फॉर्म्युले तयारच करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि कोऑर्डिनेट ज्योमेट्री पुढचा जो नेक्स्ट आहे भाग, नेक्स्ट वन, स्लोप काढणं. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ द लाईनचा पहिला अर्थ समजावून घ्या. कशाला म्हणायचं स्लोप? आपण ज्या वेळेला एखाद्या रस्त्याने जातो आणि त्यावेळेला किंवा एखादा चढतो, सायकलवरून तुम्ही पुढे चाललेला आहात, टेकडीवरून जायचंय आणि टेकडीवरून सायकल जाऊ शकत नाही लवकर, कारण आपल्याला हातात धरूनच चालायला लागते. आपण म्हणतो काय स्लोप आहे, म्हणजे काय? तर स्लोपचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला ती लाईन आहे, स्लॅन्टिंग लाईन, त्यावेळेला त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईनशी जो झालेला टँजंट आहे, अँगल, तो अँगल जसा वाढतो तसा स्लोप वाढतो. ही गोष्ट पुस्तकात दिलेली आहे, पण ते वर्गामध्ये ज्या वेळेला ते शिकवलं जाईल त्यावेळेला नीट लक्षपूर्वक ऐका. नाही तर टीचर्सला विचारा तुम्ही, जर कळालं नाही तर की काय याच्यामध्ये अर्थ आहे, की त्या टँजंटचा आणि ह्याचा काय संबंध, ते विचारा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर y2 - y1 आणि x2 - x1 जर 2 पॉइंट दिलेले असतील लाईनचे, तर तुम्हाला त्याचा स्लोप काढता येतो. ही जर लाईन स्लॅन्टिंग असेल, अशी तिरकी असेल, तर तो एम कसा असेल. नंतर जी पॅरलल असेल तर ती पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला असेल तो स्लोप कसा असेल. किंवा 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्याचा स्लोप सेम असतो. या गोष्टींवर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. करेक्ट. नेक्स्ट चॅप्टर बघूया. ट्रिग्नोमेट्री हा गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला भाग आहे. ट्रिगोनोमेट्री मध्ये काय आहे, तर बेसिक थिंग यू नो व्हाय वी आर युजिंग ट्रिग्नोमेट्री अँड व्हाय वी आर स्टडिंग दिस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. कारण ट्रिग्नोमेट्री ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्हाला खूप फायद्याचं होणार आहे. आणि ट्रिग्नोमेट्री हा व्यवहारातला भाग आहे. तर याच्यावर आपण गेल्या वर्षी 3
हे शिकलेलो आहोत रेशोज. त्याचे जे इन्व्हर्सेस आहेत ते आपण यावर्षी शिकणार आहोत. म्हणजे कोणते बघा. नेक्स्ट वन. पुढच्या ह्याच्यात कोणते येतात. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजे काय तुम्हाला अनुभव आलेला आहे. आता कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा म्हणजे त्याचेच फक्त तुम्हाला रेसिप्रोकल्स घ्यायचे. त्याला ही नवीन नावं आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज या 3 बेसिक आयडेंटिटीज आहेत. ह्या आयडेंटिटीज कशा तयार होतात त्याचं एखाद्याचं प्रूफ सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आणि उरलेली प्रूफ्स तयार करायची असतात. आणि उरलेल्या आयडेंटिटीज, काही आयडेंटिटीज तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. यू हॅव टू सॉल्व दोज आयडेंटिटीज. दॅट मीन्स यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम LHS अँड रीच अप टू RHS. या प्रकारेच तुम्हाला ते करायचं आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट वन. आता हे गेल्या वर्षी हे नव्हतं, पण आता या वर्षी अजून काय आहे तुम्हाला की ज्यावेळेला अँगल ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन हे कशासाठी लागणार आहे. तर एखाद्या झाडाची उंची तुम्हाला फाइंड आउट करायची आहे किंवा एखादा टॉवर असेल तर तो टॉवरच्या वरच्या बाजूला तुम्ही उभे आहात. मग त्या खाली तुम्ही तळाला तुमची एखादी जर स्कूटर तुम्ही पार्क केली असेल ती त्याच्या बेस पासून, टॉवरच्या बेस पासून कुठे आहे हे तुम्हाला शोधायचंय. याचा उपयोग या पायलट्सला जास्त होतो. त्याचा फायदा घेऊन म्हणजे ट्रिग्नोमेट्री इज व्हेरी व्हेरी युजफुल इन मॅथमॅटिक्स and in physics and all sciences also. म्हणून आपल्याला याचा अभ्यास करायचा टू फाइंड द डिस्टन्स अँड फाइंड द हाईट. याच्यासाठी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन शिकायचं. अँड लास्ट चॅप्टर, नेक्स्ट वन, लास्ट चॅप्टर इज मेन्शुरेशन. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन. व्हॉट एव्हर यू हॅव लर्न फ्रॉम 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड यू हॅव टू रिपीट इट अगेन. तुम्हाला एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ क्वाड्रेटर सगळं झालेलं आहे. त्याचा काही थोडा थोडा उपयोग करून आपल्याला इथे काही प्रॉब्लेम सोडवायचे असतात. आर्क ऑफ अ सर्कल, लेंथ ऑफ द आर्क, एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सेगमेंट याच्यावर आपण काही फॉर्म्युले बघूयात. नेक्स्ट वन. पुढे फॉर्म्युले मी एकत्र केलेले आहेत. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मधले जेवढे फॉर्म्युले तुम्ही सोडवाल तेवढे सगळे फॉर्म्युले एका कागदावर लिहून रोजच्या रोज ते म्हणा. काही फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत, काही व्हायचे. आता हा जर स्लाइडवर दिसत आहे ते सगळं व्हायचंय तुमचं शिकून, ते होईल. ते शिकवल्यावर हे सगळे फॉर्म्युले कसे आले, काय आले हे जर आपल्याला याचा बेस कळाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता आपण ज्या 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत, नेक्स्ट वन 3D फिगर्स आहेत, त्यातली राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. त्याच्या पुढचे फिगर आहे तुमची राईट सर्क्युलर कोन आहे. नेक्स्ट वन. आता ह्या राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये आपल्याला काय काय काढायचं आहे. कट सरफेस एरिया काढायचा आहे, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, व्हॉल्यूम काढायचा आहे. हा भाग आपण 8वीत आणि 9वीत शिकलेलो आहोत. ते झालेलं आहे आपलं. आपल्याला फक्त आता रिपीट करायचंय. नेक्स्ट बघूयात. राईट सर्क्युलर कोनचे सुद्धा काही फॉर्म्युले तुम्ही केलेले आहेत. कट सरफेस एरिया 9th मध्ये तर आम्ही ऍक्टिव्हिटी बेसली शिकवलाय तुम्हाला. व्हॉल्यूम कसा काढायचा सांगितलेलं आहे. आता तुम्हाला यावर्षी स्फिअर हा एक नवीन भाग आहे. स्फिअर सुद्धा तुम्ही याच्यात पूर्वी शिकलेला आहात, पण त्याचा उपयोग स्फिअरचा सुद्धा आपण भाग केलेत. पण स्फिअर, कोन, स्फिअर नंतर राईट पहिला जो आहे तुमचा म्हणजे फ्रस्टम, हे सगळे जे आहेत ह्याच्यावरचे मिक्स्ड प्रॉब्लेम यावर्षी आहेत तुम्हाला. मिक्स्ड प्रॉब्लेम म्हणजे काय की एखाद्या हे असेल आयर्न बॉल आहे त्याच्यापासून तुम्हाला काही क्यूब्स तयार करायचे, कोन तयार करायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काय काय लागणार आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर लागणार, व्हॉल्यूम ऑफ कोन लागणार. हे सगळं तुम्हाला करता येईल. म्हणजे मिक्स प्रॉब्लेम म्हणजे एकापासून दुसरं काही तयार केलेलं असेल तर त्याच्यासाठी वापरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्यात. आणि पुढचा जो भाग आहे, पुढची स्लाइड बघा, फ्रस्टम, हा मात्र नवीन आहे. तर याचे फॉर्म्युले नो डेरिव्हेशन. तुम्हाला याच्यावरच्या व्हॉल्यूमवर जास्त प्रॉब्लेम येतात तर त्याचा फॉर्म्युला मात्र ते पाठ करून ठेवा, त्याचा फायदा होईल. तर मला वाटतं हे सगळे आपले फॉर्म्युले आपल्याला पुढच्या वेळेला तयार करायचे आणि हे जसजसं शिकवलं जाईल तसतसं तुमचं लिखाण हे खूप छान पाहिजे. म्हणजे फक्त एकच स्लाइड आता मला दाखवायची आणि मग मी थांबणार आहे. नेक्स्ट वन की हाऊ टू स्टडी. व्हेरी इम्पॉर्टंट वन की आता काय अभ्यास करायचा आहे. तर जेवढे चॅप्टर झाले ते तुम्ही केअरफुली वाचा. रीड युअर टेक्स्टबुक केअरफुली.
प्रत्येक चॅप्टर जेवढे झाले ते तर तुम्हाला वाचता येईल. त्यातला बारकावा म्हणजे इफ यू रीड लाऊडली नो then you can remember all these symbols also. Therefore, read loudly. Solve each and every problem on your own. पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे कॉन्फिडन्स तुमचा वाढेल. आणि कॉन्फिडन्स वाढण्यासाठी खूप फायदा होईल की टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम आम्ही फक्त नंबर बदलून वगैरे विचारणार आहोत. टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम पेक्षा बाहेरचे प्रॉब्लेम्स हे फक्त तुम्हाला 3च आहेत वेगळे येणार आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तर त्या प्रॉब्लेम पण ते रिलेटेड टू टेक्स्टबुकच असणार आहेत. टेक्स्टबुकच्या बाहेरचे क्वेश्चन्स असले तरी ते सिलेबसच्या आउट ऑफ नाही आहेत. त्यामुळे तुम्ही करा. आणि आत्ता तुम्हाला आम्ही परवानगी दिली आहे, डोंट वरी अबाउट मिस्टेक्स. आता तुम्ही चुका करा, पण त्या चुका दुरुस्त करून घ्या. सॉल्व विथ कॉन्फिडन्स. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम यू सॉल्व विथ कॉन्फिडन्स अँड डोंट बी अंडर डिप्रेशन. आत्तापासून मला काहीच येत नाही, मला काही येत नाही असं काही म्हणायचं नाही. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, तुम्हाला सगळे मदतीला आहोत. तुमचे पेपर आम्ही तपासून देणार आहोत. तुमच्या चुका दुरुस्त करून इथे सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही इतर मुलांना पण सांगा की इथेही तुम्हाला ही सुविधा मिळते. तुमचे फ्रेंड सर्कल तुम्ही वाढवा, म्हणजे तुम्ही डिस्कशन मध्ये त्याच्यात सहभागी व्हाल. तुम्हाला सफल सारखे लोक तुम्हाला तुमच्या मागे आहेत. तुमचे बोर्डाचे काही पेपर्स तुमच्याकडे आहेत, ते सगळे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आधीच्या लोकांकडून तुम्ही त्यांचे प्रिलिमचे पेपर सुद्धा मागून घ्या आणि त्यांचा अभ्यासाचा प्रयत्न करा आणि मॅथमॅटिक्सचा सुद्धा एन्जॉयमेंट घ्या. विश ऑल द बेस्ट. आय विल वेट हिअर ऑनली. ओके. इन्स्ट्रक्शन जे रायटिंगच्या नंतर पण बघूया. ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. मुलांना काही शंका असेल, विचारायचं असेल? In practicing problem sets important. Means पूर्वी काय विचारायचं नेमकं? Just unmute yourself and okay, problem sets. Okay, problem set important आहेत का? Yes, problem sets are very 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 important. हे लक्षातच घ्या. प्रॉब्लेम सेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू सॉल्व्ह ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम सेट मध्ये आपण एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स कसे येतील दिलेले आहेत आणि त्या टाईपचे क्वेश्चन्स हे 1 मार्कला सुद्धा, म्हणजे विदाउट गिव्हिंग द आन्सर्स, विदाउट गिव्हिंग द ऑप्शन, वी कॅन आस्क क्वेश्चन फॉर 1 मार्क ऑल्सो. दॅट इज इन क्वेश्चन नंबर 1B. Therefore, all problems are important one. Okay. Correct? Do converse theorem comes in the paper? नाही, फक्त एकच जो सांगितलाय टँजेंट थिअरम जो आहे त्याचा जो कॉन्व्हर्स आहे तोच फक्त तुम्हाला येऊ शकतो, कारण तो आम्ही बेस प्रॉब्लेम म्हणून दिलाय. खरा तो उलटा आहे, पण तो एकच आहे. बाकीचं प्रूफ नाही येणार, पण त्याचा यूज करायला मात्र येणार आहे. पायथागोरस थिअरमचा कॉन्व्हर्सचा यूज करायला, बीपीटीचा कॉन्व्हर्सचा यूज करायला, म्हणजे यूज मीन्स न्यूमेरिकल एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व असे येतील. Will non-textual questions come? Yes, येतात नॉन टेक्स्चुअल क्वेश्चन्स. इन क्वेश्चन नंबर 4 they will ask you, and out of 3 you have to solve 2. That means 1 may be from textbook or all the 3 problems will be out of textbook. You can practice for different question papers, you will get it. Do we need to study application of Pythagoras theorem in obtuse and acute angle triangle? No. You should know the formula. कारण त्याची एक आम्ही ऍक्टिव्हिटी बेसवर जर आला तर तुम्हाला माहिती पाहिजे. तो थिअरम म्हणून कोणी विचारणार नाही, बिकॉज दिस इज द बेस ऑफ अपोलोनियस थिअरम. देअरफॉर नोबडी विल आस्क यू दॅट टू राईट द प्रूफ ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. असा प्रश्नही कधीही येणार नाही. करेक्ट. मॅडम, कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत, तर आम्हाला शाळेत असं सांगितलंय की थर्ड टर्म वाला मेथड एक्सेप्ट केला जाणार नाही, कारण ते टेक्स्टबुक मध्ये प्रिंटेड नाहीये. तर बोर्ड एक्सेप्ट करेल? चालतो. जुनी मेथड जी आहे, मीच ते पहिलं पुस्तक पण मीच केलंय आणि दुसरं पुस्तक पण मीच केलेलं आहे. पहिल्या पुस्तकातली मेथड ही रॉंग नव्हती. आलं लक्षात की थर्ड टर्म काढण्याची जी मेथड आहे, यू कॅन यूज दॅट मेथड क्लिअरली. We don't mind.
आलं लक्षात? आणि मॅडम मोस्टली सम्स मध्ये बघू शकतो की वेगवेगळ्या रेफरन्स बुक्स मध्ये बघितलं की सम्सची साईज पण अशी व्हॅरी करते. एखाद्या बुक मध्ये तो सम 1 पेजचा असेल आणि दुसऱ्या बुक मध्ये 3-4 ह्याचं पण असेल. तर असं काही आहे का की जितका मोठा सम तितके जास्त मार्क्स? नाही की फक्त रिझन्स वरती डिपेंड करतो? असं नाही होणार. त्या स्टेप्सवर अवलंबून असतं. हाऊ मेनी स्टेप्स वी हॅव टू यूज फॉर दॅट, हाऊ मेनी स्टेप्स वी रिक्वायर, देन मार्क्स विल बी डिपेंडिंग ऑन दॅट. फॉर इच अँड एव्हरी स्टेप ऍक्टिव्हिटी बेसला आपण बॉक्सेस दिलेले आहेत की नाही, तसेच आहेत. हा, तसेच असणार आहेत. त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही ज्या वेळेला पेपर कसा तपासला जातो हे आपण पुढच्या ह्याच्यात कधीतरी बघूया. इन टेक्स्टबुक इथे दिलंय फॉर मोर इन्फॉर्मेशन. त्याच्यावर कुठेही प्रश्न येणार नाही. ते इन्फॉर्मेशनच दिलेली आहे तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यासाला. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला 11वी-12वीला तुम्ही मॅथ्स घेतलं तर त्याच्यामध्ये काय असू शकतं किंवा त्याचं ओरिजिन काय आहे हे सांगण्यासाठी आम्ही ते घातलेला भाग आहे. नोबडी विल आस्क यू द क्वेश्चन ऑन दॅट इन्फॉर्मेशन पार्ट. मॅडम तुम्ही बोलले की जॉमेट्रीला प्रत्येक क्वेश्चनला डायग्राम इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क क्वेश्चन्सला पण 1 मार्कला इतकं नाही, न्यूमरिकल एक्झाम्पलला विशेष नाही, पण थिओरिटिकल प्रॉब्लेम आहे ना, प्रूव्ह दॅट असं आलं की काढलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की न्यूमरिकल एक्झाम्पल जर तुमचा 3 मार्काला जॉमेट्रीचा असेल, न्यूमरिकल आहे, प्रूव्ह दॅट नाहीये, शो दॅट आहे. ऍट दॅट टाइम ऑल्सो यू ड्रॉ द फिगर. इट इज बेटर टू ड्रॉ. कारण काय आहे की तुम्ही अकॉर्डिंग टू फिगर यू आर सॉल्विंग सम क्वेश्चन्स, देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट वन. आणि 1 मार्क आणि 2 मार्क्सला नाहीये ना नेसेसरी? काढलीत तर बरं, नेसेसरी नाहीये काही, पण काढलीत तर तुमचाच फायदा होतो. 1 मार्कला नका काढू, पण 2 मार्क्सला मात्र काढा. न्यूमरिकल असलं तरी एखादा अँगल आपल्याला कळून जातो, त्याची हिंट मिळते. 2B मध्ये तसे प्रश्न येतात. क्वेश्चन नंबर 2B, 2A ऍक्टिव्हिटी बेसिस क्वेश्चन आहे. 2B मध्ये तसे येतात, तेव्हा काढावी छोटी फिगर, काही हरकत नाहीये. कारण जॉमेट्रीचा पेपर थोडा लेंदी असतो ना, सो टाइम. पण ते करताना तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजिबात लेंदी होणार नाही. कारण बोर्डाची एक हे आहे, पद्धत आहे की तुम्हाला 40 मार्काचा पेपर आहे. आम्ही तुम्हाला किती वेळ देतो? 2 तास देतो. 2 तास म्हणजे 120 मिनिट्स. 40 मार्काच्या पेपराला 120 मिनिट्स मोर दॅन इनफ. कारण अशी पद्धत आहे की 1 मार्क 2 मिनिटं. आता तुम्हाला मी 3 मिनिटं देतोय म्हणजे तुमचा वेळ उरायला पाहिजे, बरोबर आहे. एक क्वेश्चन वाचायचा म्हणून प्रॅक्टिस केली की आपल्याला सुचतच ते सगळं, काहीच प्रॉब्लेम नाही. वेळ मिळत नाही म्हणून प्रॅक्टिस करायची की किती वेळात आपल्याला MCQ पूर्ण करायचे, किती वेळात 1B पूर्ण करायचे, याचा आपण टाइम शेड्यूल आतापासून प्रत्येक प्रश्न सोडवतानाच विचार करायचा. आत्ता वेळ लागू देत, आत्ता तुम्ही त्याची टायमिंगचा विचार करू नका, पण सोडवत राहा. आपल्यालाच कळतं कोणती स्टेप्स इम्पॉर्टंट आहे कोणती नाही. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनला पूर्ण ऍक्टिव्हिटी लिहायचीच आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा वेळ नाही जात, कारण उतरवायचे आणि त्याच्यामध्ये बॉक्स लिहायचे, बाकी येत. ओके मॅम. ओके. Are marks given for good paper presentation? Marks are not given. Good paper presentation will help you to get marks. हे लक्षात ठेवा. जेवढं प्रेझेंटेशन चांगलं तेवढ्या आपल्या चुका कमी होतात. त्यामुळे असं होत नाही, चुका कमीच होतात. आपलं जेवढं प्रेझेंटेशन छान असेल ना, तर एकाखाली एक, म्हणजे फ्रॅक्शन असेल तर मध्ये एक ओळ सोडायची, एक ओळ सोडून तुम्ही जर स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम लिहिले, इक्वल टू एकाखाली आणले, चांगलं प्रेझेंटेशन असेल तर सगळे मार्क मिळतात, नो प्रॉब्लेम. करेक्ट. एनी क्वेश्चन? थांबूया आपण. ओके. मुलांना काय आहे अजून? आकाश, आकांक्षा, वैष्णवी. ओके पुढच्या वेळेला बघूया सर. ओके. थँक्यू मॅम. मुलांना खूप सुंदर जाणीव करून दिली की कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, कुठल्या गोष्टीवरती भर जास्त द्यायचा आहे. आणि नक्कीच मुलांना आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी ते प्रयत्न करतीलच. काही शंका असेल तर मग आम्ही आहोत, तुमच्याकडे येऊच. येस.
ओके थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर एंड करू? हो चालेल. ओके सर, बाय, गुड नाईट.